जितेंद्र आणि त्याचबरोबर शुभम ही जोडी असेल तर समोर रवींद्र देखील आहे. जितेंद्र आहे, रवींद्र आहे. एका बाजूला आपण बघतोय तर जितेंद्र स्ट्राईक मार्क वरती. रवींद्रच्या विरोधामध्ये पहिला चेंडू तिखट टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राज इथे खर्च करताना दिसत आहेत. बॉलिंग कडे साईच्या 11चा जो संघ आहे बॉलिंग करताना दिसतोय, ज्याच्यामध्ये रवींद्र पहिले षटक हँडल करतोय. मोठा प्रहार करायचा आहे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. पाठ बॉलचा कोणता संपर्क नाहीये. त्या चेंडूच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल तरच तुमच्या अगदी बॅटचं वेल कनेक्शन होऊ शकतं आणि चेंडू आउट ऑफ द पार्क जाण्याची अगदी शक्यता देखील आहे. आतापर्यंत रवीनं प्रतिस्पर्धी संघाचा जो जितेंद्र आहे त्याला थांबवण्याचं काम केलंय, पण पुढचा थोडासा वापर केला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकच रस मिळणार आहे. दोन रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहे. 3 चेंडूंचा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये झालाय. चेंडू टाकला जाईल. शॉर्ट बॉल होता, याच्यावरती देखील आक्रमण करण्याचं काम होतं. जोरदार लाऊडली अपील तिथे केली जाते. अंपायर कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. तटस्थ आहेत ऑफिशियल तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा तिथे आपण बघतोय तर, परंतु इथे सिग्नल दिला गेला की बॅटर्स बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल, बॅटर्स बॅक टू द पवेलियन. आय थिंक जो काढू आहे शुभम गोल्डन डक झालाय, बाहेर येतोय. एक महत्वपूर्ण विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आणि नंबर 3 वरती नितेशला आता पाठवलं गेलंय. नितेश नंबर 3 वरती जेव्हा चाललाय, बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय संताजी वॉरियर्सचा संघ खेळतोय. पहिला जो सामना आहे संताजी वॉरियर्सचा संघ गमावून आलाय, परंतु आता एक ध्येय असेल या टीमचं की आम्हाला सामना जिंकायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला साईच्या 11 संघ सांगेल की या स्पर्धेतला आम्ही देखील पहिला सामना खेळतोय, तर आम्हाला देखील सामना मात्र जिंकण्यानं सुरुवात या स्पर्धेची करायची आहे. आणि हे दोन्ही संघ अगदी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. स्पेशली कौतुक रवींद्र यांची करावे लागेल. ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग केली, सुरुवातीचा चेंडू विंदी, त्याच्यानंतरला मिस्टर एक्स्ट्राज व्हाईट बॉल टाकला, मग विंदी आला, एक सिंगल आणि या मागच्या बॉलवरती इम्पॉर्टंट विकेट, जे का शुभम गोल्डन डकचा शिकार बनला होता. अजून 2 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या ओव्हरमधील बाकी असेल. समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गेले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल, प्रचंड वेगानं मात्र तिथे रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला आय कॉन्टॅक्ट, ताळमेळ जबरदस्त शानदार पाहायला मिळते. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या घेत आहेत. ज्या अगदी आपण बघतोय आपल्या समाज बांधवांना इथपर्यंत अगदी ते येऊ शकत नाहीयेत, यांच्यासाठी स्पोर्ट्स टीम हे चॅनल मात्र, या चॅनलवरती अनेक रसिक प्रेक्षक आणि आपला समाज बांधव मात्र या संपूर्ण स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेतोय. त्या सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाते का? इथे हातामधून चेंडू निसटलेला आहे. चेंडू मात्र सांगतोय मी तुमच्या हातामध्ये येणार नाहीये. धावचीची संधी आणि इथे रिस्क नाही तो भाई इश्क नाही, बाहेर जावं लागेल. तुम्हाला अगदी नशिबानं साथ दिली होती. अतिरिक्त रन्स घेण्याची आवश्यकता देखील नव्हती. तर संधी मिळाली तर संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. व लालच बुरी बाला होतीये आणि तेच लालचीचा शिकार होताना खेळाडू बघायला मला. धावसंख्या स्थिरावलेली एकंदरीत आपण बघतोय तर 6 या आकड्यावरती.
6 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. न्यू बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॉलरने रुपेश आपण बॉलरचं नाव सांगा सर. एवढे लांबून बघा, आमची नजर तेवढी तुमच्या इथपर्यंत पोहोचेल एवढं दिसत नाही तर टी शर्ट वरून तुमचं नाव. दुसरा षटक असेल एकंदरीत संतोष यांच्या माध्यमातून टाकलं जाणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 झालेले आहेत. 2 महत्वपूर्ण विकेट देखील बघायला मिळत आहेत. बॅटिंग मार्कवरती आता जो बॅटर्स तयार आहे. आशेषला आपण स्ट्राईक मार्कवरती बघतोय. पहिला चेंडू होता संतोष यांच्या माध्यमातून टाकला गेला आणि पहिला बॉल अगदी बिंदी बघायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. येथून सुरुवात मात्र थोडीशी खडतर बॅटिंग करणारा जो संघ आहे संतांची ओडेसा टीमची. बॅटचा स्पर्श झालाय. किपरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल. एकच रन, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संतोष सातत्यानं बदल आणताय क्षेत्ररक्षणामध्ये, कारण समोरचा जो खेळाडू असेल डावखऱ्या शैलीचा बॅटर्स आहे. जितेंद्रचा जो बल्ला असून देखील खामोश राहिलाय. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. मोठा प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स पाहायला मिळतील. चौकार आलेला आहे. या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. याच फटक्यासाठी जाणला जाणारा जो खेळाडू आहे जितेंद्र मोठे स्ट्रोक खेळत आहेत. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. संतोषचा हाफ ट्रॅकर जो बॉल होता त्याच्यावरती अक्षरशः जो फलंदाज जितेंद्र तुटून पडताना दिसलाय. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आहे. बॅटची लिडिंग एज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतील. एकच रन पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडला जाणार आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. साई इच्छा 11 आणि त्याचबरोबर संताची वॉरियर्स या दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच आहेत. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये खेळत असताना धावांचा डोंगर उभा करावा लागेल संताची वॉरियर्स या टीमला, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे देखील तितकेच दर्जेदार असे फलंदाज आहेत. किमान तरी तुम्हाला 40 पेक्षा अधिक धावा या स्कोर बोर्डवरती लावणं गरजेचे असेल तर एक फायटिंग स्कोर या दृष्टिकोनातून तुम्ही त्या स्कोरकडे बघू देखील शकाल. पार्टनरशिप बिल्ड होतीये. फ्रंट फूटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे कॅच पकडलेली आहे आणि इथे कॅच पकडत असताना सरळ मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संताजी वॉरियर्सच्या टीमला.
प्रसाद, आपण प्रसाद झगडेला बघतोय. प्रसाद सारखा नामवंत प्लेयर या टीमचा एक हुकमी एक्का राहिलेला आहे. संताजी वॉरियर्स या टीमचा हा देखील एक हुकमी एक्का आहे. नंबर 5 वरती त्याला पाठवलं गेलंय. स्वस्त्यामध्ये सगळे काढू बाहेर गेल्यानंतर मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. बेजबाबदार फटका इथे खेळला गेला बॅटरच्या साह्यानं. मागच्याच बॉलवरती विकेट गेली. मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 12ला फक्त थांबलेली आहे आणि 4 विकेट देखील गेलेले आहेत संताजी वॉरियर्स या टीमच्या. चौदा रन झालेले आहेत. जास्त टीम मिटिंग नको आहे. अक्षमासवी 12 रन झालेले आहेत. पहिल्या 2 ओव्हर नंतरला टीमची जे स्कोर बोर्ड आहे 12 रन्स. बॉलर नेम रुपेश, बॉलर नेम सांगा. रुपेश, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जी कॅप घातली आहे ती चेंज करावी, कारण इथे जी कॅप घालणं जे तुम्हाला दिलेली आहे तीच कॅप तुम्हाला हे करायची आहे. ओके, थँक्यू. सर्व प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे की आपल्याला फक्त बनलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. जो खेळाडू आहे शॉर्ट फाईन लेग तैनात केला गेलाय सर्कलच्या आतमध्ये. थर्डमॅन देखील सर्कलच्या आतमध्ये. मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा सर्कलच्या आतमध्ये. एकरस फंबलिंग बघायला मिळते. हा हाणाचा मामला आहे, परंतु पुन्हा एकदा एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. आता सातत्यानं तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा बदल करावा लागतोय. थोडासा चेंजेस का आणावं लागतोय याच्या मागचं कारण काय, कारण लेफ्टी रेटी जे कॉम्बिनेशन असतं ना बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी थोडंसं त्या बॉलरला देखील इरिटेट करू शकतं. नाही करू शकतं, कारण लेफ्ट राईटी जे कॉम्बिनेशन आहे अगदी त्रासदायक ठरतं त्या बॉलरला देखील. तर सातत्यानं तुम्हाला फिल्डिंग बदलावी लागते, चेंजेस आणावे लागतात. आणि एकंदरीत अथर्व आपण बघतो ना की हासिल उन्हीं को होती है मंजिलें जिनके सपनों में जान होती है. ओ पंखों से कूच नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद पाहिजे तुमचा. चेंडू टाकला जाईल. आता ओव्हर द विकेट आहे. थोडेसे विचार बदलले त्या बॉलरना. यॉर्कर लाईनचा सरळ मात्र जड मध्ये चेंडू टाकला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तो पोहोचलाय, परंतु एकच रन तिथे मिळलाय. योग्य वेळेला तो नकार देखील दिलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय षटक क्रमांक 3 मधील. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता इथे हात खोलले जात नाहीत. मोठे प्रहार करा. राऊंड द विकेट पुढचा बॉल आहे. प्रहार करायचा होता, परंतु इथे पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. बिंदी चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. येणारा पुढचा बॉल आहे. फ्रंट फुटचा वापर केलाय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आहेत. प्रयत्न जितेंद्रच्या माध्यमातून चाललेले आहेत, परंतु एकंदरीत बॉलिंग करणारा जितेंद्र इथे प्रतिस्पर्धी टीमच्या जितेंद्रला डॉमिनेट करतोय. डॉमिनेट करताना दिसलाय. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3 मधील 16 वरती स्कोरबोर्ड थांबलेला आहे. मोठा प्रहार करावाच लागेल तुम्हाला. प्रहार केला गेलाय. लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच रन इथे मिळणार आहे आणि षटक क्रमांक 3चा खेळ होतोय समाप्त. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 17 वरती. 4 खेळाडू बाद.
संताजी वॉरियर्स या टीमचे. यापुढचं बॅटल इच्छापूर्ती चिंतामणी विरुद्ध दादा इलेव्हनचे जे दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. आपणास रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. 17 रन्स झालेले आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर बोर्ड 17 रन्स. दादा 11 वर्सेस इच्छापूर्ती. स्ट्राईक वरती सुयोग पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. मिड विकेटला डीप क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग लावलेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. तर एका बाजूला डीपला अगदी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला गेलाय. बॉलिंग असणार श्रीकांत. पहिला बॉल सुरेख टाकला होता. मोठा प्रहार करायचा क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग रेंजच्या परिसरामध्ये थोडस फंबलिंग मिसफील्ड बघायला मिळते. आणि बघता बघता हे दोन्ही जे खेळाडू आहेत भन्नाट वेगानं 2 रन्स ते कंप्लीट करतील. आणि अंततः संघाची जी धावसंख्या आहे 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 धाव फलकावरती. तुम्ही एका रात्रीमध्ये स्टार बनू शकता. परंतु तुम्ही याला येत्या एका रात्रीमध्ये स्टार बनण्यासाठी अनेक रात्रांचे तुम्हाला दिवस करावे लागतील. तर कुठेतरी जाऊन तुम्ही एका रात्रीमध्ये स्टार बनू शकता. ह्याच्यासाठी प्रचंड मेहनत तर त्याग संघर्ष प्रत्येक खेळाडूला करावाच लागणार आहे. पुन्हा एकदा ऑफ साइड रिझर्व मध्ये पॉइंट डीपला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या दिशेनं मात्र तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 1च रन्स इथे मिळणार आहे. स्कोरबोर्ड 21 ला पोहोचलाय 21 या आकड्यावरती. शेवटची राहिली हो. आता तुम्हाला झाली आज नेला नाही. आज तुला नेला नाही ना मी. माझा धडाडीचा कार्यकर्ता आज त्याला बोलवायचं नाही. बघायला बसतील काय गेअरला गाडी गेअरला. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल वरती आक्रमण करण्याचं काम होतं परंतु तिथे डॉट बॉल बघायला मिळतोय. बिंदी चेंडू आलाय. धावसंख्या 22 ला स्थिरावली. चला इथे टॉस साठी यायचं आहे. चिपळूणच्या टॉस का बॉस या रंगमंचावर कॅप्टनी यायचं आहे. दोन्ही पण दादा 11 वर्सेस चिंतामणी
23चं टार्गेट असणार आहे. तात्पुरते चिंतामणी या संघांना कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी इकडे यायचं आहे. या टॉस साठी जे प्रमुख पाहुणे असणार आहेत उमेश झगडे यांना विनंती करतोय त्यांनी पण इथे रंगमंचावर टॉस का बॉस या बॉक्स मध्ये यायचं आहे. साईच्या इलेव्हन या टीमला तब्बल 23 रन्स करायचे आहेत. 24 बॉल तुमच्याकडे आहेत आणि त्या 24 मध्ये करा फक्त 23 रन्स. मी आता घेईन छोटीशी विश्रांती. चला इथे जो कॉल करणार ते दादा 11 चे कॅप कर्णधार असणार आहेत आणि इथे जे चला इथे हेड कॉल झालेला आणि हेड आलेला हेड आहे ना. येस इथे हेड आलेला आहे आणि ते जो विनर झालेला आहे जो दादा 11 चा जो करणार आहे ते विनर झालेले आहेत. तर तुम्ही काय डिसिजन आहे तुमचा? फील्डिंग चूज कर दे. चला दादा 11 या संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. ते लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. आता जो सामना चालू आहे तो संताजी वॉरियर्स वर्सेस साई इच्छा 11. साई इच्छा 11चे धडाडीचे बल्लेबाज रुपेश स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकवर आहेत ते. नॉन स्ट्राईकवर आहे तो संतोष आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते संताजी वॉरियर्स करून शिवम. चालफुल टॉस असा बॉल होता, कट केलेला आहे ऑफ साईडला आणि फक्त एक धाव भेटलेली आहे. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव भेटलेली आहे. धावसंख्या झालेली 1.
संताजी वॉरियर्स या संघाकडून जो पहिला षटक घेऊन आहेत तो शुभमला काही चमत्कारी बॉलिंग करून दाखवायला लागणार आहे आपल्या संघासाठी, कारण स्कोअर खूप कमी आहे, फक्त आणि फक्त 23. चला अपीलचा कॉल केलेला आहे पण अंपायरने ते नाकारलेले आहे. समीर आणि रुपेश आपल्याला जे फलंदाज दिसत आहे साई इच्छा 11 यांच्याकडून, समीर आणि रुपेश सलामी जोडी बॉलिंग करतील. शुभम हवेत असा चेंडू, शुभम स्वतः बॉलरच्या खाली आहेत आणि ते मिस झालेला आहे शुभम कडून. संधी सुटलेली आहे शुभम यांच्याकडून. अशा संधी या छोट्या छोट्या टार्गेटमध्ये अशा संधी पकडणं खूप गरजेचं आहे, कारण टार्गेट तुम्ही जे टार्गेट बनवलेले आहे ते समोरच्या टीमसाठी खूप आणि खूपच छोटा आहे. चला शुभमने खूप सुंदर असा बॉल टाकलेला होता पण स्वतःच्या बॉलला अपयशी ठरलेले आहेत आणि अंपायरचा इथे अतिरिक्त धावसंख्या भेटते आपल्याला. शुभम याने अतिरिक्त धावसंख्या दिलेली आहे, धावसंख्या होते ती 3. पहिला षटक चालू आहे. शुभमने चांगलं खरंच खूप सुरेख गोलंदाजी करत आहे शुभम. सुंदर असा शॉट रुपेशच्या बॅट मधून बघायला भेटतोय. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मारलेला हा शॉट सीमारेषाच्या बाहेर झणझणातीत चौकार बघायला भेटलेला आहे रुपेशच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 7. पहिला षटक प्रगतीवर असताना धावसंख्या होते 7. रुपेश स्वतः साई इच्छा 11चे कॅप्टन रुपेश स्वतः लीड करत आहे आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी फक्त 23 धावाच्या आव्हान आहे साई इच्छा 11 या टीम समोर. जर हे आव्हान साई इच्छा 11ला द्यायचं नसेल पार करून, तर संताजी वॉरियर्स या संघांना काहीतरी चमत्कारी बॉलिंग दाखवण्याची गरज आहे इथे. स्टेप आउट झालेला बॉल आणि सुंदर असा शॉट बघायला भेटतो रुपेशच्या बॅट मधून आणि हा षटकार, खणखणाती षटकार रुपेशने आपल्याला मारलेला आहे. आपल्या आक्रमक अशी बॅटिंग करत असताना दिसत आहेत रुपेश. रुपेश देवरूपकर चिपळूणच्या सेमीफायनलचे चिपळूण मध्ये लीग झालेली आहे सेमीफायनल टीमचे कॅप्टन रुपेश देवरूपकर इथे पण आपल्या टीमसाठी लढत आरामात स्कोर चेंज करताना दिसत आहेत. तेरा रन झालेले असं महागडं षटक आपल्याला शुभमच्या इथून बघायला भेटतंय. त्याचा हो बघायला आक्रमक आणि असा आकर्षक शॉट असा बघायला भेटतो रुपेशच्या बॅट मधून. चौकार आणि हा ओव्हर डिक्लेअर झालेली आहे आणि या 1 ओव्हर नंतर जी धावसंख्या झालेली आहे ती 17. फक्त आणि फक्त चला फक्त आणि फक्त 18 बॉल 6 चेंडूची आवश्यकता आहे इथे. 6 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे इथे. चला 15 मारला तांबे बॉलिंग कोण संकेत येतोय बॉलिंग वर. ऑफ साइडला झंझण ते बॅट
कडक शॉट असा आपल्याला बघायला भेटतोय संतोष यांच्या बॅटमधून 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावांच्या नंतर धावसंख्या होते ती 19. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस असा बॉल मिस झालेला आहे. संतोषांना काहीसा कळलेलं नाही आहे. मारायच्या अगोदरच बॉडीवर हा बॉल आलेला मिस झालेला आहे. फक्त 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी साई इच्छा 11 या संघाला. ऑफ साइडला टाकलेला जंजना तो फिल्डर बघूया कॅच झेलतोय की मिस झालेला आहे फिल्डर कडून. त्याचाच फायदा घेताना इथे 1 रन भेटलेला आहे. फक्त 3 धावाची आवश्यकता आहे साई इच्छा 11 या संघाला जिंकण्यासाठी. चला फक्त या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. थोडस आपल्याला एक्सपेरिमेंट करताना दिसत आहेत रुपेश, कारण त्यांना माहिती आहे मॅच तर आपण ऑलरेडी आपल्या पाळ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्याकडे टाईम आहे की एक नवीन एक्सपेरिमेंट करूया आपण. तर ते एक्सपेरिमेंट करताना दिसत आहेत रुपेश. सुंदर अशी गोलंदाजी करतात समीर. हाफ पिच बॉल परत पुन्हा एकदा मिस. चला इथे LBचा अपील, पण LB इथे हाय नाही आहे. LB डिसिजन फक्त 1 रन धावसंख्या 1 धावा भेटते. या धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती संघाची 21. फक्त 2 धावा पाहिजे संघाला जिंकण्यासाठी. 12 बॉल 2. चला इथे 1 धाव घेण्याची आवश्यकता नाही आहे. चला इथे साई इच्छा 11चे कॅप्टन रुपेश, बघूया विनिंग शॉट त्यांच्या बॅटमधून येतोय का. स्ट्राईक देत आहेत आपल्या साथीदाराला की नाही मी नाही, तू विनिंग शॉट मार, कारण तू आहेस या मॅचचा विनर. त्यामुळे संतोष आपल्या स्ट्राईकवर येते. स्टेप आउट झालेला आहे, तर संपिंगचा चान्स होता पण काहीसा मिस झालेला आहे कीपर कडून. असं लाईटली मॅच घेताना साई इच्छा 11 यांची टीम दिसत आहे. फक्त 1 रन पाहिजे. मला असं वाटतंय की त्या टीमला थोडस चला पुन्हा एकदा मिस झालेला हा शॉट संतोष यांच्या बॅटमधून, आणि ते साई इच्छा 11 टीम संघाने लेग बाईचा अंपायरचा डिसिजन होता. तर आत्ताच या झालेल्या साई इच्छा 11 वर्सेस श्री संताजी वॉरियर्स या टीम मधून जो मॅन ऑफ द मॅच होता तो संतोष सर यांना आम्ही विनंती करतो, संतोष सर यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे स्टेजवर यावे, त्यांचं आपलं पारितोषिक घेऊन जावे. मॅन ऑफ द मॅच त्यांना पारितोषिक, त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे, तर त्यांनी
इथे येऊन प्लीज त्यांनी त्यांचं ते पारितोषिक घेऊन जावे. झालं. चला इथे दादा 11 आणि